नमस्कार। मैं सबको ये बोलना चाहूँगा कि ये 2 महीने से जब हम कंप्लेन कर रहे हैं पनवेल महानगर पालिका को, 2 बार लेटर दे चुके हैं, अनगिनत बार फ़ोन करके उनसे हमारी बातचीत हो रही है। आज कल चल रहा है। पब्लिक के जो हम पैसा भरते हैं, इतना हेवी टैक्सेस देते हैं, सर्विस हमको नहीं मिल रही है। अगर इसी जगह पे अगर कल डिक्लेयर होगा कि नेक्स्ट वीक में कोई मिनिस्टर आ रहा है तो एक दिन में यहाँ पे 100 डंपर भी लग जाएंगे, 100 जेसीबी भी लग जाएंगे। लेकिन जब एक नागरिक जब यहाँ से बोलता है, 2-2 महीना चिल्लाते हैं कि यहाँ पे आके आप क्लीनिंग करो जिससे लोगों को घातक है, जानवर आएंगे, बीमारियाँ फैलेगी, तो प्रशासन को उसकी कोई फिक्र नहीं है। तो ये बहुत बड़ी सोचने की बात है कि पैसा हम भरते हैं लेकिन सर्विस हमको नहीं मिलेगी। सर्विस मिलेगी किसको? जो लोग अगर जो शॉर्ट में आएंगे, 1 हफ्ते का भी टाइम बोल देंगे तो पूरी महानगर पालिका लग जाती है काम पे और सफाई भी चालू हो जाएगा, रोड भी बन जाएंगे। लेकिन हम लोग जब बोलेंगे तो कोई काम नहीं होगा। तो अभी ये आप लोग ही सोचिए कि महानगर पालिका 2 महिन्यापासून आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या सातत्याने मागे लागलेलो आहोत की हा जो प्लॉट क्रमांक 1 सेक्टर 35H भूखंड क्रमांक 1 आहे, तो जो सिडकोनी मेन आपल्या DP-मध्ये टाउन प्लॅनिंगच्या जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन केला होता, त्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या अनुषंगाने हा प्लेग्राऊंड म्हणून घोषित केला गेला होता. तत्पश्चात पनवेल महानगरपालिकांनी हस्तांतरित करून घेतल्यानंतर त्याची घोषणा हे खुला मैदान ओपन ग्राउंड म्हणून हे जाहीर केले गेलं. इथे आम्ही बराच पाठपुरावा करून इथे लोकांसाठी व्हॉलीबॉल ग्राउंड याची मान्यता करून घेतली. मान्यता केल्या गेल्यानंतर आता नगरपालिका सांगते आम्ही इकडे थीम पार्क सुरू करणार आहोत. पण आता हे थीम पार्क सुरू करण्याच्या आम्हाला आमिष दाखवून अचानक 2 महिन्याच्या अगोदरपासून इथे जो खारघरमध्ये जेवढे रस्ते बनत आहेत त्या रस्त्यांचा जो मलबा येतोय, सिमेंट किंवा डांबरीकरण, तो इथे आणून डंप केला जातो. तुम्ही पाहत असाल मोठे मोठे सिमेंटचे ब्लॉक आणि सिमेंटचे तुकडे आणून इकडे टाकले जातात. आणि त्यांना सांगितलं, आम्ही विचारते म्हणतात की नाही, हे तुम्हाला आम्ही सपाटीकरण करणार आहोत किंवा लेवलिंग करणार आहोत. पण लेवलिंग करण्याचा हा बिलकुल विषय नाही आहे. आम्हाला एवढं सांगणं आहे की हे चांगलं ग्राउंड होतं, या ग्राउंडची पूर्ण मलबा टाकून, चिखल टाकून, सिमेंटचं मोठे मोठे ब्लॉक्स टाकून हा सगळी दैना केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, इथे 133 झाडं लावली गेलेली होती विविध सामाजिक संस्थांनी. त्या झाडांवरती टॅगिंग केलं गेलं होतं पनवेल महानगरपालिकांनी. आता टॅगिंग केल्यानंतर त्या झाडांचे पूर्ण ती हे झालेले डॅमेज झालेली झाडं आहेत. आता झाडं अस्तित्वात नाही आहेत. दुसरी गोष्ट आहे, आम्ही फॉलोअप करून लेटर म्हणून सुद्धा, लेटरमध्ये सुद्धा अगदी कॅज्युअल अप्रोच आहे. कॅज्युअल अप्रोचमध्ये लिहिताना की आम्ही माती टाकली आहे, आम्ही आता हे करू ते करू. पण आमची एवढी मागणी होती की तुम्ही एक टाईम फ्रेम सांगा. भले 15 दिवस घ्या, 20 दिवस घ्या, 30 दिवस घ्या, फक्त उचलतो हे सांगणं योग्य नाही आहे. आणि आम्हाला आता अशी भीती वाटायला लागलेली आहे की फक्त साईडला जे मलबा टाकलेला आहे, या साईडच्या मलब्यामध्ये कदाचित तुम्ही पाहत असाल आजूबाजूला जेवढे दुकानं आहेत, इल्लिगल दुकानं जी आलेली आहेत, ही इल्लिगल दुकानं इथे पण प्रस्थापित करण्याचा काही लोकांचा डाव आहे. आणि ह्याला पनवेल महानगरपालिका बरोबर पण संमत असावे असा आम्हाला संशय आहे. या अनुषंगाने आम्ही आज उपोषण लाक्षणिक आणि जे आपण म्हणतो साखळी उपोषण हे आजपासून सुरू करत आहोत. सकाळीच आम्ही नगरपालिकेच्या लोकांशी पण बोललो होतो की किमान ॲटलिस्ट सिमेंटचं तरी तुम्ही काढा. हो, आम्ही सिमेंटचं काढतो एवढं बोलून विषय संपला. अजून ते सिमेंटचे ब्लॉक काढले गेले नाही आहेत. म्हणजे आम्हाला खूप वेळ लागेल, आम्हाला लगेच काढता येणार. आम्ही म्हटलं आमची एवढीच मागणी आहे, जी कळीचा मुद्दा आहे तो सिमेंटचे जे ब्लॉक डेम केलेत तिथून सुरुवात करा आणि मग बाकी सगळं सपाटीकरण करा. ते न करता कोणाला तरी फेवरेटिझम करण्याच्या उद्देशाने हा सगळा कार्यक्रम चाललेला आहे. मी आपल्या माध्यमातून नगरपालिकेला आवाहन करतो की हे आपण जे केलेलं हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. सर्व इकडे जेवढे नागरिक आहेत ते जमलेले आहेत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही साखळी उपोषण करून ह्या गोष्टीचा निषेध करू. लवकरात लवकर नगरपालिकेने याच्यामध्ये तोडगा काढावा. मागणी आहे की ही जी डेब्रीज आहे आमच्या प्लेग्राऊंडमध्ये, जे प्लेग्राऊंड आम्ही सतत 7 वर्षापासून आम्ही जपतोय. मॅन्युअली आम्ही इथे जितकी रेसिडेन्स आहे आजूबाजूला ते आम्ही स्वतः येऊन व्हॉलेंटरीली ह्याची साफसफाई करतोय, क्लिनिंग करतोय.
कारण आमची जी जनरेशन आहे, फ्युचर जनरेशन जे आहे, जी सिनियर सिटीजन्स आहे, जे मुलं आहेत, त्यांना सेक्टर 35मध्ये कुठेही प्लेग्राऊंड नाही आहे. तर ही जी मोठी प्लेग्राऊंड अलोकेट केली होती सिडकोने आणि ती जे नंतर PMCला ट्रान्सफर झाली आहे, त्या प्लेग्राऊंडला प्लेग्राऊंड करताऐवजी डेब्री डम्पिंग ग्राउंड केलेली आहे. आणि दुसरी ही गोष्ट आहे की डेब्री रिसायकलिंग युनिट तुम्ही खारघरला स्मार्ट सिटी म्हणता, पण त्या स्मार्ट सिटीमध्ये आणि पूर्ण नवी जी खारघरची महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आहे, त्यामध्ये आता 7 वर्ष झाली आम्ही वेस्ट रिसायकलिंगमध्ये तुमचा मोहीम चालू आहे, ड्राय वेस्ट, वेट वेस्ट. पण ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट फक्त हीच एवढी वेस्ट नाही आहे, बाकीची पण वेस्ट आहे. त्यामध्ये जेव्हा ही शहर घडते आणि नवीन शहर बनवायला घेतायत तुम्ही, तर त्यामध्ये डेब्रीज हे प्रमुख डेब्री हे वेस्ट येणारच आहे. हे शहर प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंगमध्ये ते कळायला पाहिजे त्यांना, त्या इंजिनियर्सना कळायला पाहिजे ऑन व्हॉट ग्राउंड आर दे प्लॅनिंग द सिटी without debris recycling unit and creating the entire beautiful Kharghar which is surrounded with hill, mangroves, wetlands, swamp area. आणि आमची जी ओपन प्लेग्राऊंड आहे त्यांना सगळीकडे पाहावं ते डेब्रीच आहे फक्त. आणि आत्ता पावसाचा दिवस जेव्हा सुरू होणार तर यामध्ये पाणी साठून मच्छर होणार, चिकुनगुनिया, डेंगू तर होणारच होणार. आम्ही राहतोय हे सेक्टर 35Gला आणि जे आहे डोंगराच्या बाजूला फॉरेस्ट एरिया आहे, त्यामध्ये आमच्याकडे रेप्टाईल्स आहेत, स्नेक्स आहेत, अजून दुसरी विंचू आहेत. तर दॅट इज अन इझी वे. तरीसुद्धा दरवर्ष आम्हाला यामध्ये जेव्हा गवत उगवतो तेव्हा इथं सापं आढळतात. पण या दगडामुळे त्यांना अजून राहायला अजून एक घर आम्ही त्यांना तयार करून देतोय. आणि ते पण रेसिडेन्शियल एरियामध्ये, ज्यामध्ये रात्रीची लोक पेट्स घेऊन, मुलांना घेऊन वॉक करतात. आणि त्यामध्ये रात्री पावसाच्या मध्ये त्या कोब्राज, रासल्स वायपर आहे, कोब्रा आहे, ही सगळे विषारी जे साप आहेत त्यांना हे आम्ही घर करून देत आहेत आमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये. तर ही कुठल्या महानगरपालिकाची जबाबदारीची गोष्ट आहे. एक तुम्ही पॉइझनस स्नेक्ससाठी एक ढिगारा करून देत आहे की तुम्ही इथं येऊन राहा. दुसरा, तुम्ही मच्छर आणि चिकुनगुन्यासाठी ते एक शेल्टर क्रिएट करतायत. म्हणजे तुम्ही आम्हाला मृत्यूच्या दारात चांगलं ढकलतायत. स्मार्ट सिटी नाही, दिस इज अ किलर सिटी वी आर क्रिएटिंग.